मित्रांनो, आपल्याला अनेक प्रश्न पडत असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि मग कधी कधी आपल्याला असं एक वाक्य ऐकायला मिळतं, वेळ आली की मिळेल उत्तर. आता कुठला प्रश्न असेल तुमच्या मनात, कुठली उत्तरं दडलेली असतील, हे मी आत्ता सांगणार नाहीये. नमस्कार, मी तुमचा मित्र गणेश अचवल तुमचं स्वागत करतोय स्वामी कृपा क्रिएशन्स मध्ये. आणि आज आपण भेटत आहोत ते म्हणजे उत्तर या नव्या कोऱ्या मराठी चित्रपटाची समीक्षा करण्याकरता. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि आई मुलाच्या नात्यावरती उत्तम भाष्य करणारा हा चित्रपट आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटातली प्रमुख नायिका, आईच्या भूमिकेत असणारी रेणुका शहाणे ही अभिनेत्री अतिशय उत्तम पद्धतीने तिने या व्यक्तिरेखेला न्याय दिलेला आहे. कसं आहे बघा, सध्या जेनझी ही जी पिढी आहे ना सध्याची, ती वेगळ्याच दुनियेत रमलेली आहे. आई वडिलांनी काही बोललेलं त्यांना आवडत नाही, ती आत्मकेंद्री कुठेतरी झालेली ही पिढी आहे. त्यांचे स्वतःचे थॉट्स वेगळे आहेत, त्यांना एकमेकांमध्ये मिसळायला आवडत नाही. आई सारखी तेच तेच काय सांगते असा त्रागा करणारी, शॉर्ट टेम्पर्ड असणारी अशी ही आजची पिढी. पण या सगळ्याला समजून घेणारी एक आई या चित्रपटात दाखवलेली आहे. उमा भालेराव हे त्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. आकाशवाणी पुणे केंद्रात नोकरी करणारी ही उमा भालेराव, आणि तिच्या आयुष्यात अनेक चढ उतार येऊन गेलेले आहेत. पण मुलासाठी तिने केलेला त्याग काय आहे हे तुम्हाला चित्रपट बघितल्यावर कळेल. असं आहे की हा जो मुलगा आहे निनाद नावाचा, त्याला आई नन्या नावाने हाक मारत असते आणि त्या निनादला एक प्रोजेक्ट करायचा आहे. आणि सध्याचा जमाना हा AI चा जमाना आहे आणि त्यामुळे AI विरुद्ध खरी आई असा संघर्ष या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळेल. AI च्या मदतीने हा निनाद कोणतं ऍप तयार करतो, त्या ऍपमध्ये आईची काय भूमिका असते, हे सगळं तुम्हाला उत्तर मध्ये बघायला मिळेल. मुख्य म्हणजे आई मुलाच्या नात्यातले भावनिक कंगोरे या चित्रपटात उत्तम दाखवलेले आहेत आणि याचं श्रेय चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन याला जातं. निनादच्या भूमिकेत अभिनय बेर्डे यांनी कमाल केलेली आहे. छोट्या छोट्या प्रसंगातून देहबोली जी असते ना ती उत्तम पद्धतीनं अभिनय बेर्डे यांनी साकारलेली आहे. रेणुका शहाणे यांच्याबद्दल बोलावं तितकं थोडं आहे. मुख्य म्हणजे या वर्षात देवमाणूस सुद्धा चित्रपट रिलीज झालेला होता, त्यामध्ये रेणुका शहाणे यांची अतिशय वेगळी भूमिका होती आणि या चित्रपटातली आई ही सुद्धा अतिशय वेगळी आहे. निर्मिती सावंत यांच्या वाट्याला 2 किंवा 3 सीन्सच असतील, पण त्यांच्या कमाल अभिनयाने ते सीन जिवंत केलेले आहेत. मुख्य म्हणजे कसं आहे बघा, मुळात या चित्रपटात वावरणारी ऋता दुर्गुळे, क्षिप्रा हे आजच्या पिढीची व्यक्तिरेखा तिने साकारलेली आहे. आणि क्षिप्रा आणि निनाद यांच्यातली केमिस्ट्री, मग आजच्या पिढीची भांडणं, हे सगळं उत्तम पद्धतीने त्यात साकारलेलं आहे. क्षिप्राच्या भूमिकेत असणाऱ्या ऋतानं जी कमाल केलेली आहे ती म्हणजे आरपार हा सुद्धा तिचा चित्रपट यावर्षी रिलीज झाला. त्यात तिची वेगळी भूमिका होती, या चित्रपटात तिची वेगळी भूमिका आहे. तिचं नाटक सुद्धा रंगभूमीवर आलेलं आहे. म्हणजे एकाच वर्षात वेगवेगळ्या भूमिकातनं ऋता दुर्गुळे आपल्या समोर आलेली आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीने हा चित्रपट आपल्याला खेळवून ठेवतो. मध्यंतरापर्यंत चित्रपटाचा जो वेग आहे तो अतिशय उत्तम आहे. काही ना तो वेग संथ वाटेलही कदाचित, पण कसं आहे बघा, एखादं कॅरेक्टर एस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ घेणं महत्वाचं असतं. आणि छोटे छोटे प्रसंग आहेत चित्रपटात, त्या चित्रपटातनं अतिशय उत्तम पद्धतीनं दिग्दर्शक या नात्यानं क्षितिजनी ती ट्रीटमेंट दिलेली आहे. फोटोग्राफी उत्तम आहेच, त्यात वादच नाही. आणि मुख्य म्हणजे जी चित्रपटातली 2 गाणी आहेत ती खरोखरच आपल्याला विचार करायला लावतात. त्याचे शब्द सुद्धा उत्तम आहेत. कसं आहे बघा, केवळ 4 किंवा 5 प्रमुख पात्र, पण 4 किंवा 5 प्रमुख पात्र असून सुद्धा चित्रपट बघताना कुठेही कंटाळा येत नाही आणि चित्रपटामध्ये धक्का तंत्राचा सुद्धा उत्तम वापर केलेला दिसतो. त्यामुळे तुमच्या मनात जे आता अनेक प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी जवळच्या किंवा लांबच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा उत्तर हा चित्रपट.